तर नमस्कार बहिणींनो, माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते मी. तर मी आज इतका भारी विषय घेऊन आलेले आहे ना तुमच्यासाठी. तर काय असतं माहितीये का, ज्या टाइमिंगला आपल्या मुली शाळेत जात असतात 5वीच्या पुढे, तर तुम्हाला माहिती ते वेण्याच घालून जावं लागतं. त्याच्या अगोदर काय इतकं वेण्यांकडे लक्ष देत नाहीत, पण 5वीच्या मोर जे मुली जातात ना त्यांना रोजच्या रोज वेण्या घालून त्यांना पांढरे फुलं लावून जावंच लागतात. मग तुम्हाला माहिती आहे पांढरे फुलं कशाचे बांधतो आपण, रेबनीचे बांधत असतो. म्हणजे रेबीन आणा, त्याचे पांढरे फुलं बांधा आणि मग मुलींना आपल्याला शाळेत पाठवावं लागतं. तर आता पांढरे फुलं बनवण्यासाठी रेबीनचा काही उपयोग करायचा नाही, रेबीन आपल्याला लागत सुद्धा नाही. आपण जे पांढरे फुलं करणार आहे मुलींना शाळेत जाताना लावून जायला, ते आपण टिश्यू पेपर पासून करणार आहे. हे खराब बी होत नाही आणि लावायला ते इतके सोपे आहेत ना, एकदम सोपे म्हणजे एकदम सोपे येतं. मी तुम्हाला लगेच दाखवते टिश्यू पेपर पासून फुलं कसे बनवायचे ते. त्यासाठी आपल्याला सामान काय काय लागणार माहिती आहे का. तर मी टिश्यू पेपर घेतलेत. टिश्यू पेपर आपण बाजारात जरी आणले ना तर 30 रुपयाला एवढं मोठं पॅकेट भेटतं, लय मोठे येतात टिश्यू पेपर त्यात. तर टिश्यू पेपर घेतलेत मी आणि त्यासाठी घेतली यू पिन. तर हे बघा, ही यू पिन आहे आणि ही टिश्यू पेपर आहेत. आणि त्यासाठी घेतली एक कैची. तर आपल्याला इतकी सोपी पद्धत आहे ना फुलं बनवायची. तर आपण हे इतके भारी फुलं बनवणार आहे ना, आपल्या मुली रोज शाळेत जाताना लावून जातील बरं का. आणि लावायची बी पद्धत कशी आहे, एकदम सोपी आहे, मी तुम्हाला ती पण दाखवते. त्यासाठी अगोदर मी यू पिन घेतली ह्यातनं काढून. आणि आपल्याला काय करायचंय, हे जे टिश्यू पेपर आहेत ते अशी घडी बघा, ही टिश्यू पेपरची. तर ही टिश्यू पेपरची घडी आहे ना, ही अशी उभी ठेवायची आणि त्यानंतर आहे ना हे असं कट करून घ्यायचंय. म्हणजे ज्या साईडने बंद बाजू आहे ना त्या साईडने आपल्याला कट करून घ्यायची बरं का. ह्या साईडने बंद बाजू आहे, मग आपल्याला ह्या साईडने असं कट करून घ्यायचं आहे टिश्यू पेपर. आणि इतके भारी फुलं होतात ना, तुम्ही बघा, तुम्हाला लगेच बघितलं का कळण फुलं किती छान होतात. आणि आपल्या मुलींना रोजच्या रोज शाळेत लावून जायला पण एकदम सोपी पद्धत आहे ही फुलांची. आणि लावायची सुद्धा पद्धत एकदम सोपी आहे, कारण की रेबनीला आपल्याला टाइम घालवत बसावं लागतं. आणि सकाळची तर इतकी घाई गडबड असते ना महाग, आपल्या मुलींचं उरकायचं, डब्बा बनवायचा, डब्बा बनवून भरून द्यायचा, पाण्याची बाटली भरायची, सगळे काम आपल्या महाग जास्तच असतात एक्स्ट्राच. त्यामुळे ही सोपी पद्धत मी आणली की मुलींच्या वेण्या घालायच्या आणि लगेच फुलं लावायची पांढरे, शाळेत पाठवायचं त्यांना. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं पहिल्यांदा, तर हे बघितलंय तुम्ही मी असे उभे पेपर कापलेत. हे 4 पेपर घेतलेत, म्हणजे 2 पेपरचे डबल घडी केल्यामुळे 4 पदर झालेत. हे जे बघा, हे बघा 4 पदर झालेत. तर ह्याला आपल्याला काय करायचं, ह्याला अजून एक अशी घडी द्यायची. आणि हे अशी घडी दिली ना तर आपल्याला ही बंद बाजू ना ती परत एकदा ह्या साईडने अशी कट करून घ्यायची, अशी कट करून घ्यायची. आता तुम्हाला दिसत असेल एक ना एक पेपर असा रिकामा झालेला आहे. ह्या पेपरला कोणत्या साईडने बंद बाजू नाही, हे बघा, बघितलं का हे. तर तुम्ही बघू शकताय की कोणत्याच साईडने बंद बाजू नाही ह्याला. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता हे टिश्यू पेपर असा ठेवायचा आहे आणि ह्याला आहे ना एकदम अशा घड्या घालून घ्यायच्यात. हे बघा, अशा घड्या घालायच्या. तुम्हाला तसे दिसत नसले तर असे दाखवते मी घड्या घालायच्या. फक्त आपल्या एक बोट मध्ये ठेवायचं आणि अशी घडी घालत राहायचं. हे अशा प्रकारे सगळ्या घडी आपली टिश्यू पेपरची पूर्ण घडी घालून घ्यायची. तर हे बघा दिसत असेल तुम्हाला ह्या साईडने पण दाखवते. घडी घातल्याच्या नंतर असा टिश्यू पेपर दिसतो बरं का. तर ह्या घड्या घालतच राहायच्या. तर आता आपल्या सगळी घडी घालून झालेली टिश्यू पेपरची बघा तुम्ही. तर आता मी इथं यू पिन घेतली. जी यू पिन असते ना ती लावायला पण एकदम सोपी आहे. तुम्ही दुसरी कोणची पिन घेऊ नका, कारण की यू पिननीच फुल लावायला सोपं जाणार आहे आपल्याला हे मुलींना. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे अशी यू पिन आहे ना हे अशी पूर्ण लावून घ्यायची. त्याच्यानंतर हे आपल्याला फुल आहे ना असं करून घ्यायचंय. तर तुम्हाला आता दिसतच असेल एकदम फिट लावून इकडचे असे फुल हे तयार करायचे. आता हे फुल तयार झालंय पण एवढं फुल दिसत नाही. तर ह्याला आपल्याला फुलाला ह्या काय करायचंय, फुल झाल्याच्या नंतर ह्यातले जे पदर आहेत ना ते असे आपल्याला बाहेर काढायच्यात. आणि तुम्हाला तुम्ही दाखवलेलंच कट करायच्या टाइमला की आपण एकाही पेपरला अशी घडी ठेवलेली नाही, कारण की घडी राहिली ना तर आपल्याला हे असं फुल तयार करायला येणार नाही. त्यामुळे मी घडी कुठेच ठेवलेली नाही. तर तुम्ही बघू शकताय का हे असं खोलायचं फक्त.
नुसतं हे असं खोलत राहायचं. म्हणजे कसं असं फुललेलं फुल तयार होतं. म्हणजे अशी कळी असती आणि ते असं फुलल्यावर फुल किती छान दिसतं बरं. तसं आपल्याला फुल फुलवायचं हे. त्यामुळं आपल्याला हे अशा घड्या बाहेर काढत राहायच्यात ह्याच्या. मग दिसताना पण एवढं भारी दिसतं ना. आणि मुलींना शाळेत जाताना लावून जायला पण एकदम सोपी पद्धत आहे ही. घाई गडबडीच्या टायमिंगला तर लय म्हणजे लयच भारी आहे. तर तुम्हाला मी फुल लावून पण दाखवणार आहे पोरींच्या डोक्यात माझ्या. म्हणजे तुम्हाला कळन किती सोपी पद्धत आहे ही. तुम्हाला दिसतंय ना मी अशी फुलं उघडते हे जे पदर. फक्त आपल्याला व्यवस्थित घ्यायच्यात कारण की हा टिश्यू पेपर आहे ना असा चिटकलेला असतो खालच्या पेपरला. त्यामुळे व्यवस्थित एकदम हळूच बाजूलाच करायचं आहे त्या पेपरपासून त्याला. तर हे अशी पद्धतीने आपल्याला. तर हे बघा असं फुल फुलवायचं आहे आपल्याला. एक एक पदर व्यवस्थित धरून असे. म्हणजे आपलं फुल एकदम फुलून छानपैकी दिसन बरं का. तर हे बघा असं टिश्यू पेपर असं धरायचा. इकडचं हे हाताने असं धरायचा आणि हे असा खोलत राहायचा. फक्त खोलत राहायचं आपल्याला ह्या टिश्यू पेपरवरून दुसरा टिश्यू पेपर. आता हा टिश्यू पेपर आपण खोलून घेऊ. म्हणजे एकदम फुल एकदम मस्त एकदम असं टवटवीत दिसतं ना. तर लेच भारी बरं का. तुम्ही बघताल ना तर तुम्हाला खरंच हे फुल लय आवडेल. आणि मुलींच्या डोक्यात इतकं छान दिसतंय ना. मी माझ्या मुलीला असंच फुल लावून शाळेत पाठवते म्हणून मला माहिती आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला पण हे फुल तयार करून दाखवतेच. तर बघा किती छान फुल दिसायला लागले. तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या मुलींना शाळेत जायच्या टायमिंगला सांगतच असतात 2 वेण्या घाला, 2 वेण्या घालून पांढरे फुलं लावा. तर पांढरे फुलं लावायचे म्हणलं ना तर आपण विकतचे पांढरे फुलं आणून लावत नाही कारण की ते शाळेत नुसतं पोरींच्या डोक्यात सुकून जातील. म्हणून आपण तसली फुलं तर काय आणून लावत नसतो. रेबनीचे लावत असतो. आणि रेबनीचे लावण्यापेक्षा सकाळ सकाळ आपल्या पाठीमागं घाय असते त्यामुळे रेबनीचे लावण्यापेक्षा हे फुल असं लावा. एकदम सोपी पद्धत आहे. तर चला आपण आज एक फुल बनवून घेऊ. असंच सेम असंच बनवून घेऊ. तर मी आता परत एकदा टिश्यू पेपर ह्याच्यावर टाकलेत. तर चला त्या प्रकारेच आपण टिश्यू पेपर कट करून बनवून घेऊया. ते असे पटपट पटपट अशा पदर टाकून घ्यायचे त्याला. म्हणजे मिऱ्या म्हणतात निर्या म्हणतात ते निर्या करून घ्यायच्या अशा. आणि युपिनाचं तर तुम्हाला आता माहिती आहे किती सोपा उपाय आपण शोधून आणलेला आहे बरं का. युपिन तर कुठं पण आपल्या घरात पडलेली असते किंवा 10 रुपयाला किती मोठा युपिनचा बॉक्सच भेटतो. तर हे बघा असं फुल पहिल्यांदा हे असं करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना फक्त ह्या फुलाला असं फुलवण्यासाठी आहे ना हे असे टिश्यू पेपरचे पदर वरती काढायच्यात. तर बघा किती सोपी पद्धत आहे. ह्याला आपल्याला वेगळं काही करायची गरज आहे का. फक्त हा एक एक पदर धरून वरती वाढायचे बरं का. म्हणजे ते व्यवस्थित एकदम मस्तपैकी फुल फुलून आल्याने दिसतं. खालचे टिश्यू पेपर आपण एक हातात धरायचे आणि वरचा टिश्यू पेपर असा सहजच धरून असा वडायचा आहे. त्याचे असे 2-3 पदर काढायचे म्हणजे मस्तपैकी असं एकदम भारी टवटवीत फुल दिसणार आहे बरं का आता आपलं. तर बघा आपलं दुसरं पण फुल तयार झालेच होईन नाही झालंय आता आपलं तयार. तर तुम्ही बघा किती मस्तपैकी फुल दिसतंय. तर आता आहे ना हे फुल मी माझ्या मुलीच्या डोक्यात लावून दाखवते हे फुल कसं दिसतंय ते. तर हे फुल आहे ना आपल्याला लावायच्या टायमिंगला डोक्यात आहे ना फक्त असं करून घ्यायचंय. हे असं करायचं आणि हे युपिन असे दिसतील तुम्हाला. तर मुलीच्या आपल्या अशा 2 शेंड्या बांधल्या ना तर तुम्हाला सकाळ सकाळ माहिती किती आपल्या मागं गाय गडबड असती. मग पटकन वेण्या घालायच्या 2 वेण्या घालायच्या का लगेच हे असं लब्बर असे बांधायचे. आणि तयार झालेल्या मुलीचे वेण्यामध्ये हे असं फुल फक्त असं ह्या युपिनने असं खोचून घ्यायचंय. आणि युपिन असल्यामुळे ना ते दिवसभर डोक्यात ना फुल पडणारच नाही. किती बी पोरीने खेळू द्या आपल्या शाळेत. इकडे कर बाळा जरा. तर हे बघा हे अशी युपिन आहे ना हे अशी वेण्यांमध्ये अशी घालायची. हे का हे एकदम अशी सहज अशी वेण्यामध्ये घालायची. आणि हे झाले आपल्या मुलींचे डोक्याचे पांढरे फुल तयार. तर किती छान दिसतात बघा.
आणि सकाळ सकाळ आपल्या महाग इतकी घाय गडबड असते ना, त्या गडबडीत आहे ना फक्त आपण फुल काढायचं डोक्यातनं बाजूला आणि लावायचंय, फक्त दुसरं काही करायचं नाही. शाळेतनं मुली आल्या ना का हे काय असं सहजच फुल आपल्याला काढायचं, ह्या फुलाला असं धरायचं आणि हे असं सहज काढायचं, लगेच निघलं. आणि हे असं ठेवून दिलं ना आपण कुठंही, त्याला काही होत नाही बघा. शाळेतनं आलं ना मुली टेबलवर लगेच काढून ठेवतात, तुम्हाला आता माहिती लब्बर वेण्यामध्ये लगेच असं कुठंही काढून ठेवलं ना असं सहजच तरी चालतंय. हे तर काही तुटणार नाही, फुटणार नाही, काय फुलाचे ते पाकळ्या पडत नाही गळून, कारण की आपण फुल पूर्ण तयार केलं. हे नाशक आहे, हे बाहेर निघत नाही फुल, अजिबात कसलंच निघत नाही. तर तुम्ही बघू शकताय. तर दुसऱ्या दिवशी परत आपल्या मुलींच्या डोक्याला हे असं फुल लावायचं. आणि युपिन असल्यामुळं फुल एकदम पॅक बसतं मुलींच्या वेण्यात. तर बघा किती छान दिसते का नाही सौम्या. तर मी मुलींच्या शाळेसाठी ही फुलं जी तयार केल्यात एकदम सोपी पद्धत आहे आणि घाई गडबडीच्या टाइमला लगेच फुलं लावून होणार आहे. तर ही पद्धत, ही जुगाड, ही एकदम वस्तू सोपी पद्धतीने मी जी घरच्या घरी बनवलेली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या मुलीच्या डोक्याला ही फुलं कशी दिसतात ना ते पण कमेंट करून सांगा, हाय का नाही सौम्या. बाय बाय.